पुण्यात आजोबाकडूनच अल्पवयीन 9 वर्षीय नातीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती परिसरातील संतापजनक प्रकार। मुलीची आई मजुरी करत असल्यानं आजोबाकडे ठेवलेलं नराधमाला बेड्या। पर्वती परिसरातील घटनेनंतर स्थानिक नागरिक आक्रमक। पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनवरती स्थानिक नागरिकांकडून मोर्चा काढला जाणार। आरोपीला कडक शिक्षा करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी। मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ। सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी। तर आमदार रोहित पवार यांची ही मागणी। पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू। येत्या 15 दिवसांमध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करणार। पोलीस अधीक्षक संदीप सिंहगिल यांची ही माहिती। एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटलांना फोन। पत्नीच्या तब्येतीची विचारपूस। याआधी शिंदेंकडून दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयात भेट घेत विचारपूस। दोघांनी एकाच कारमधून केलेला प्रवास। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावरती। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा देणार राजीनामा। दौऱ्यादरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता, अशी सूत्रांची माहिती। अभूतपूर्व विजयानंतर थलपती विजयचं काँग्रेसला साकडं। सत्ता स्थापनेच्या पाठिंब्यासाठी थेट राहुल गांधींना पत्र। निर्णयाबाबत अधिकारी राज्यातील नेत्यांना के.सी. वेणुगोपाल यांची माहिती। राज्य सरकारकडून सरकारी नोकर भरतीमध्ये मोठे बदल। गट ब आणि क पदांसाठी भरती आता एमपीएससी मार्फत होणार। केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड। भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट। पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट येणार। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचीही शक्यता।